कल्पना करा, तुमच्या हातात एक अशी ताकद आहे जी गरिबी मोडू शकते, अन्याय संपवू शकते आणि तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. ती ताकद म्हणजे शिक्षा. पण एक काळ असा होता जेव्हा शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क नव्हता. काही मोजक्याच लोकांना शिकण्याची संधी होती, तर लाखो मुलं अज्ञानाच्या अंधारात आयुष्य घालवत होती. अशा वेळी एका राजाने ठरवलं, प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे. तो राजा म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली विचाराबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षण हेच बदलाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. हा विचार 100 वर्षापूर्वी जितका खरा होता, तितकाच आज AI आणि डिजिटल युगातही आहे. 1894 साल, वय फक्त 20 वर्ष. इतक्या लहान वयात शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसले. राज्य समृद्ध होतं, पण समाज गरीब होता. कारण लोकांकडे पैसा नव्हता म्हणून नाही, तर शिक्षण नव्हतं म्हणून. हजारो मुलं शाळेचं तोंडही पाहू शकत नव्हती. गरीब मुलांना काम करावं लागत होतं. अस्पृश्य समाजातील मुलांना अनेक ठिकाणी शाळेत प्रवेशही मिळत नव्हता. मुलींच्या शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. शाहू महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांना जाणवलं, जो समाज शिकत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. शाहू महाराजांनी फक्त भाषणं दिली नाहीत, त्यांनी इतिहास घडवला. 1917 मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्या काळात हा निर्णय म्हणजे क्रांती होती. कारण पहिल्यांदा सरकार स्वतः सांगत होतं, प्रत्येक मुलाने शाळेत गेलंच पाहिजे. इतकंच नाही, जर पालकांनी मुलांना शाळेत पाठवलं नाही तर त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आला. कारण महाराजांना माहिती होतं, आजचा छोटासा त्रास उद्याचं मोठं भविष्य घडवतो. पण शाहूजी महाराज इथे थांबले नाहीत. त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला, गरीब मुलं राहणार कुठे? त्यांचं जेवण कोण देणार? मग त्यांनी अनेक वसतिगृहाची स्थापना केली. वेगवेगळ्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली. गरीब मुलांना शिष्यवृत्ती दिली, त्यांना पुस्तके मिळाली, राहण्याची सोय झाली. यामुळे हजारो मुलांच्या आयुष्याला दिशा मिळाली. आज आपण याला इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणतो. शाहू महाराजांनी ते 100 वर्षापूर्वी करून दाखवलं. आज परिस्थिती बदलली आहे. शाळा आहेत, कॉलेज आहेत, इंटरनेट आहे, AI आहे. पण प्रश्न अजूनही तोच आहे, आपण शिकणं थांबवलं आहे का? आज शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही. आज शिक्षण म्हणजे नवीन कौशल्य, नवीन भाषा, डिजिटल ज्ञान, आर्थिक साक्षरता आणि आयुष्यभर शिकत राहण्याची तयारी. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर रोज काहीतरी नवीन शिका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नवीन कौशल्य शिका. जर व्यवसाय करत असाल तर तंत्रज्ञान शिका. कारण शिक्षण संपत नाही, ते आयुष्यभर चालत राहतं. आज मोबाईलवर तासनतास वेळ घालवण्यापेक्षा दररोज 1 तास स्वतःच्या शिक्षणासाठी द्या. 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला एक अमूल्य संदेश दिला. शिक्षण ही खर्चाची गोष्ट नाही, ती भविष्याची गुंतवणूक आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया, रोज काहीतरी नवीन शिकण्याचा आणि आपल्या आसपासच्या किमान एका मुलाला शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचा. कारण शिक्षणाने बदललेला एक माणूस संपूर्ण समाज बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, 1902 मध्ये शाहू महाराजांनी घेतलेला असा कोणता निर्णय होता ज्याने भारताच्या सामाजिक न्यायाच्या इतिहासाला नवी दिशा दिली. तो भाग नक्की बघा. जय शाहू, जय भीम, जय संविधान.